Hare Jai Jai Ram Krishna, Hare Jai Jai Ram Krishna, Hare Jai Jai Ram Krishna. रूप पाहता जने सुखदाले हो साधनी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा म्हणून विठ्ठल बरवा तो माधव तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो सर्व
सुधावे त्या सुधावे गाणे घालू तयावरी हे बाबू हा संसार देवा माझी बाबू हा संसार देवा युक्तुनी गावचं वैभव श्री भक्तिपारायण वैभव महाराज आणि त्यांना साथ करतील विष्णू महाराज. हॅलो हेची थोर भक्ती आवडती देवा 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 हेची थोर भक्ती आवडते
केवळ भोगणे ते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसेच राहावे चित्ती असू द्यावे समाधान तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी ठेविले अनंते तैसेच राहावे चित्ती असू द्यावे समाधान विठ्ठला करो प्रथम हे पांडुरंगा करो प्रथम दुसरे अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कलावद्निवोद्धरार्थावतारम् ज्योधिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापनदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति संपाद्य ज्ञानैच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम् आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता हेच थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेच राहावे चित्ती असू द्यावे समाधान। प्रस्तुत आपल्या या सुवर्ण महोत्सव अखंड हरिनाम सप्ताहात सेवेकरता घेतलेला अभंग
हा देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे। या अभंगातून तुकोबाराय तुम्हा सर्व जीवांना देवाला आवडणाऱ्या भक्तीचं स्वरूप सांगतायत। आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा हा सुवर्ण महोत्सव आहे। आपल्या ग्रामस्थांना जितके धन्यवाद द्यावे तितके थोडेच आहेत की आपण ही साधना सातत्याने आतापर्यंत चालवली। आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये असं सांगितलेलं आहे, कोणती एखादी साधना जर आपण सातत्याने 12 वर्ष केली तर ते एक तप झालं असं मानलं जातं। आणि अशी साधना आपण 4 तप केलेली आहे। 12 चोक 48 आणि 2 वर्षाची वाढ करून हा 50व्या वर्षाचा सुवर्ण महोत्सव आपण मोठ्या उत्साहाने संपन्न करत आहात। आपला ग्रामस्थांचा इतका हा 4 तपाचा काल भगवंताच्या मंगलमय नामचिंतनात व्यतीत झाला, त्याचं कौतुक करायचं म्हणून हा सुवर्ण महोत्सव आहे। मूर्ख लोकांचा आयुष्याचा काल झोपेत जातो, जागा झाला तर भांडणात जातो आणि व्यसनात जातो। व्यसने न तू मूर्खानाम निद्रया कलहेन वा, मूर्खानाम कालहा निद्रया व्यसनेन गच्छति कलहेन गच्छति। पण बुद्धिमान लोकांचा आयुष्याचा काल मात्र शास्त्र चिंतनात नामचिंतनात साधनेत व्यतीत होतो। काव्य शास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम, धीमताम काल हा बुद्धिमान लोकांचा आयुष्याचा काल हा शास्त्र चिंतनात नामचिंतनात साधनेत व्यतीत होतो। आणि एक लक्षात घ्या, भगवंताच्या मंगलमय नामचिंतनात जो काल व्यतीत झाला तो वाया गेला नाही, तो धन्यतेला प्राप्त झाला। चिंतने सरे धन्य धन्य चिंतनात काळ जो सरला जातो तो धन्यतेला प्राप्त होतो। जगद्गुरु तुकोबारायांनी देखील आपल्या आयुष्याचा काल भगवंताच्या मंगलमय नाम चिंतनात व्यतीत झाला। महाराज म्हणतात त्याचं मला कौतुक करावं असं वाटतंय। कौतुक वाटे झालिया वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे, मंगळाचे नाम तेने गुणे झालिया वेचाचे कौतुक वाटे। भगवंताचं मंगलमय नाम माझ्या मुखामध्ये सातत्याने येत राहिलं, त्या गुणास्तव माझ्या आयुष्याचा जो वेच झाला, तुकोबाराय म्हणतात त्याचं मला कौतुक करावं असं वाटतं। मग जगद्गुरु तुकोबारायांनी जर कौतुक केलेलं आहे तर आपण एक तुनिकारांनी का करू नये। म्हणून आपण हा सुवर्ण महोत्सव मोठ्या उत्साहाने संपन्न करत आहात। म्हणून देवाला आवडणाऱ्या भक्तीचंच काही स्वरूप सांगावं म्हणून जगद्गुरु तुकोबारायाचा हा अभंग मी आपल्या पुढे सेवेला घेतलेला आहे। हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून देवाला आवडणाऱ्याच्या भक्तीचं स्वरूप सांगतात। तुकोबाराय भूतलावर अवतीर्ण झाले एवढ्या करताच आलो याची कारणासी, आणि ते म्हणजे कारण हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला। हरिभक्तीचा महिमा वाढवण्याकरता हा अवतार धारण केलेला। महाराज म्हणतात आम्ही दुसरं कोणतंच साधन समाजाच्या पुढे ठेवणार नाही, भक्ती हेच साधन समाजाच्या पुढे ठेवणार। पिटू भक्तीचा डांगोरा,
भक्तीचा डांगोरा पिटणार, गावोगाव तुकोबाराय प्रचार दौरा करून लोकांना सांगू लागले, बाबांनो भक्ती करा, भक्ती करा, याच वाटेने तुम्ही चला, अन्य वाटांनी जाऊ नका. का बरं जाऊ नको? तुकोबाराय म्हणतात, अन्य वाटांना कलियुगात झालाय टीबी, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा, भक्ती पंथ बहु सोपा. अन्य वाटा क्षीण झालेल्या आहेत, कमकुवत झालेल्या आहेत. कलीवर मात करणे इतकी क्षमता त्यांच्यात नाही. आणि कलीवर मात करणारं सक्षम साधन, प्रभावी साधन जर कोणतं असेल तर ते भक्ती आहे. म्हणून बाबांनो भक्ती करा, भक्ती करा असं तुकोबाराय लोकांना सांगू लागले. काही लोक तुकोबारायने म्हणू लागले, महाराज भक्ती करा, भक्ती करा असं तुम्ही सांगता, या भक्तीचा उपयोग काय होईल हे तर सांगा ना. तुकोबाराय म्हणतात, भक्तीचा उपयोग काय होईल सांगू, ही परलोकी तुमच्या कामाला येईल. करा हरी भक्ती परलोकी कामा, परलोकी तुमच्या कामाला येईल. काय कामाला येईल? सोडविल यमापासून, यमापासून ही तुम्हाला सोडवेल. इतर कशानेही यमापासून सुटका होऊ शकत नाही. तुमची सत्ता सोडू शकत नाही, तुमची संपत्ती सोडू शकत नाही, भक्ती फक्त सोडू शकते. मी नाही सांगत, तुकोबाराय म्हणतात, मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तै यम आज्ञा. इतर सत्तेने संपत्तीने कशाने सुटकावू शकत नाही, सोडवणारी भक्ती आहे. ज्या वेळेला आपलं आयुष्य संपतं, यमदूत येतात, आपल्याला घेऊन जातात, यमाच्या समोर हजर करतात. यम चित्रगुप्ताला बोलावून घेतो. चित्रगुप्ता, अरे बघ हे त्या यंतुनीचे आहेत, यांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा मला सांग. चित्रगुप्त म्हणतो, निर्णय आपल्या मनावर थोडाच आहे, त्यांनी आयुष्यभरात काय केलं याच्यावर अवलंबून आहे, आपल्या मनावर थोडाच आहे. म्हणे मी काय केलेलं म्हणे रेकॉर्ड माझ्याकडे आहे. चित्रगुप्ताकडे सर्वांचं रेकॉर्ड आहे, सर्वांचं आहे. एकतोनीवाल्यांचंच आहे असं नाही, वाकुलनीवाल्यांचंही आहे, रोहिलगडवाल्यांचंही आहे. सर्वांचं रेकॉर्ड चित्रगुप्ताकडे आहे. यम चित्रगुप्ताला म्हणतो, मग सांग याच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा. नारद पुराणात म्हटले, अथ कालश चित्रगुप्तम आहूयेदम अभाषत अस्य शिक्षा विधानंच यथावद वद पंडित. कालहा चित्रगुप्तम आहूय, काल चित्रगुप्ताला बोलावून इदम अभाषत, हे म्हणाला. काय म्हणाला? अस्य शिक्षा विधानम, याला कोणती शिक्षा द्यायची ते यथावत वद पंडित. हे पंडिता, जसं असेल त्याचं तसं रेकॉर्ड तुम्हाला सांग. चित्रगुप्ताकडे सर्वांचं रेकॉर्ड आहे, सर्वांचं आहे. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत काय काय धंदे केलेत, चांगलं काय केलं आणि वाईट काय केलं याची नोंद चित्रगुप्ताकडे होते. प्रत्येक जीवाची, प्रत्येक त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक वर्षाची, प्रत्येक महिन्याची, प्रत्येक दिवसाची, प्रत्येक तासाची, नाही प्रत्येक मिनिटाची नोंद चित्रगुप्ताकडे होते. आपण या क्षणी जे इथं केलं त्याच क्षणी त्याची नोंद तिकडे चित्रगुप्ताच्या रेकॉर्डला होते. यांनी चांगलं काय केलं की वाईट काय केलं. जसं मी तुम्हाला फोन केला तर तुमच्या मोबाईलवर लगेच माझा नंबर उमटतो की नाही? तुम्ही लगेच म्हणता आला त्यांचा चालाय बरं का.
आणि व्यवहारात एरवी आपण म्हणतो मी तुम्हाला फोन केला होता तुम्ही उचलला नाही. हा काय म्हणता, काय म्हणता म्हणजे बघा ऐक नाही तुमच्या याच्यावर नोंद. म्हणे कधी केला, दुपारी 2:15 केला होता. बरोबर 2:15 माझ्या नंबरची तुमच्या नोंद होती. तसं आपण इथं जे करतो त्याच क्षणात त्या कृत्याची नोंद चित्रगुप्ताच्या रेकॉर्डवर होते. ही मशीन छोटी आहे आपली मोबाईल. चित्रगुप्ताकडे एवढं मोठं मशीन आहे की अख्ख्या सर्व जगाचं रेकॉर्ड त्याच्यात बसते, पूर्ण जगाचं. माझ्या पदरचं नाही सांगत, ज्ञानोबरांनी सांगितले ज्ञानेश्वरीत. आपलं पारायण चालू आहे. 10व्या अध्यायामध्ये भगवंताने आपल्या ज्या 75 विभूती सांगितल्या त्या 75 विभूतीमध्ये संयमन करणाऱ्यामध्ये यम ही माझी विभूती आहे असं सांगितलं. यम संयमतामहम, संयमन करणाऱ्यामध्ये यम ही माझी विभूती आहे. तर यम संयमन कसं करतो या सर्व सृष्टीचं, त्याचा विस्तार, त्याचा तपशील ज्ञानोबरांनी दिलेला आहे. जगाची शुभाशुभे लिहिती, प्राणी याच्या मानसाचा झाडा घेती, केलियानुरूप होती भोग नियम जे जे तया नियमितया माझी यम. त्या नियमन करणाऱ्यामध्ये यम ही माझी वृत्ती आहे. जगाची शुभाशुभे लिहिती, जगाचं शुभाशुभ लिहिलं जातं. चांगलं काय केलं आणि वाईट काय केलं, काय केलं एवढंच लिहिलं जातं असं नाही, तुमच्या मनात काय आलंय ते लिहिलं जातं. प्राणी याच्या मानसाचा झाडा घेते, मनात काय आलं लिहिलं जातं. बऱ्याच गोष्टी आपल्या मनात येतात पण करता येत नाहीत. याचं तंगडच तोडायला पाहिजे म्हणतो, पण करता आलं नाही, पण मनात आलंय. मग दुसऱ्याचं वाईट चिंतन तुम्ही जर केलंय ना तर त्याची नोंद चित्रगुप्ताच्या रेकॉर्डाला होते. तुमच्या मनात काय आलं होतं. प्राणी याच्या मानसाचा झाडा घेते. तेव्हा चित्रगुप्ताकडे सर्वांचं रेकॉर्ड आहे. यम चित्रगुप्ताला म्हणतो हे एकतुनीच्या यांचं काय रेकॉर्ड आहे सांग. म्हणे मी सांगतो, माझ्याकडे सर्वांचा रेकॉर्ड आहे. लगेच चित्रगुप्त उठतो. जम्बूद्वीप, त्यातला आशिया खंड, त्यातला भारत देश, त्यातला महाराष्ट्र, त्यातला छत्रपती संभाजीनगर जिल्हा, त्यातला पैठण तालुका, त्यातलं एकतुनी गाव, त्या गावातला आमका घर, त्या घरातला आमका माणूस आणि त्याची फाईल या. चित्रगुप्ताने यमाकडे फाईल दिली. यमाने उचकून पाहिली. पहिलंच वाक्य लागलं, हा मंदिरात कधीच दर्शनाला गेला नाही. बरं जाऊ द्या, त्या मंदिरात दर्शनाला गेला नाही. आपल्या घरात मंदिर आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येकाच्या घरात मंदिर आहे, पण घरातल्या मंदिरातलं यांनी कधी दर्शन घेतलं नाही. बरं जाऊ द्या, ते देव्हाऱ्यावरचे देव चालते बोलते देव आहेत आपल्या घरात. कोण? आपले आई वडील. हे चालतं बोलतं दैवत आहे. मातृदेवो भव पितृदेवो भव. पण त्या आई वडिलांचंही कधी यांनी दर्शन घेतलं नाही. उलट आई वडिलांना लाथा मारत होता, फिरून बोलत होता. ही नोंद. गावात नाम सप्ताह होता, नाम सप्ताहात कधी भाग घेतला नाही. खाली अंडरलाईन मारलेलं वाक्य लागतं, उलट सप्ताह हाणून पाडण्याचा प्रयत्न करीत होता, असे वाक्य लागले. अन्नदानात कधी भाग घेतला नाही. जवळ पैठण होतं पण पैठणच्या वारीला कधी गेला नाही. हरिपाठाला कधी आला नाही. बरं जाऊ द्या, काहींना धार्मिक कार्याचं वावडं असतं, पण सामाजिक कार्यात तरी सहभागी. तर सामाजिक कार्यात कधी यांनी सहभाग घेतला नाही. उलट ग्राम स्वच्छता या अभियानातही कधी सहभागी झाला नाही. घरातला कचरा चौकात आणून टाकीत होता, असंही लागतं. भलतं पीत होता, भलतं खात होता, भलतं काही करत होता. सामाजिक घडी सगळी विस्कळीत केलेली होती. कोण कोणाचं मानत नव्हतं. हा भलत्याच बाजूने भयंकर पीडा देत असे. भलतं खात भलतं पीत एके दिवशी खूप पेला, पडला आणि मेला. फाईल बंद झाली. यमाने त्यातले ठळक ठळक मुद्दे काढले आणि
दूतांना बोलावून घेतलं. दूतांनो, अरे याने इतक्या प्रकारची वाईट कृत्य केलेली आहेत, याला घेऊन जायचं आणि या 7 नरकांना 7000 वर्ष याला मारत राहायचं. एकेका नरकाला 1000 वर्ष याला मारत राहायचं. मग यमदूत नेतात. त्यांना काय दया माया आहे का? मारती झोडती तोडती निष्ठुर, मारती झोडती निष्ठुर, मारती झोडती निष्ठुर, मारती झोडती निष्ठुर, यमाचे किंकर बाबूसा, यमाचे किंकर बाबूसा, मारती झोडती निष्ठुर, मारती झोडती निष्ठुर, यमाचे किंकर बाबूसा, यमाचे किंकर बाबूसा, मारती झोडती निष्ठुर, निष्ठुर. यमदूत त्याला घेऊन जातात आणि मग काय दया माया आहे का? मारिती तोडीती झोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल कितीतरी वर्ष त्याला मारतात, तोडतात, नाही सोडतात. पण एक लक्षात घ्या, ज्याने आयुष्यात भक्ती केलेली आहे त्याचं हे आयुष्य ज्या वेळेला संपतं, यमदूत त्यालाही न्यायला येतात. त्याला घेऊन यमलोकाला नेतात, यमापुढे हजर करतात आणि सांगतात, यमजी हा देखील त्या एकतुनीमधलाच आहे, याच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा बघा. म्हणे निर्णय आपले चित्रगुप्त सांगतील त्याप्रमाणे, आपल्या मनावर काहीच नाही. चित्रगुप्ताला बोलावून घेतलं. चित्रगुप्त आलेला आहे. याचं रेकॉर्ड म्हणे माझ्याकडे सर्वांचं आहे. चित्रगुप्त उठतो, पुन्हा त्याप्रमाणे याची फाईल काढतो, यमापुढे ठेवतो. पान उचकल्यानंतर पहिलं वाक्य असं लागलं, हा दररोज मंदिरात पहाटे 4 वाजता काकडा भजन करत असे. त्यानंतर मंदिरात पूजा अर्चा करत असे, सडा संमार्जन झाडलोट करत असे, सडा संमार्जन करत असे, ज्ञानेश्वरी गाथा भागवत वाचत असे. त्याचप्रमाणे हरिपाठ घेत असे. घरी येऊन पुन्हा घरच्या देवाऱ्याची पूजा करून आई वडिलांचं दर्शन घेत असे. तसंच सामाजिक कार्यातही सहभाग घेत असे. तंटा मुक्ती यात देखील पुढे अग्रेसर असून कोणतीही तक्रार गावची कधी तालुक्यात जाऊ दिली नाही. सर्वांना समजून सांगत असे आणि सर्वांशी सलोखा ठेवण्याचा प्रयत्न करत असे. नाम सप्ताहात भाग घेत असे. तरुणांना सांगत असे, करा नाम सप्ताह करा, चांगल्या प्रकारे करा, कोणाला काही आग्रह धरू नका, लोक देतील तसे घ्या, काही कमी पडलं तर जिथे कमी तिथे आम्ही माझ्याकडे पाठवा, याप्रमाणे करत असे. सर्वांशी बंधुभावाने वागत असे. त्याचबरोबर ग्रामस्वच्छता अभियानातही दररोज सहभागी होऊन गावातून प्रभात फेरी काढत असे. तसंच पैठणची वारी नियमाने करत असे. आळंदी पंढरपूर नियमाने जात असे. पायी वारी करत असे. कधीही अपशब्दाने कोणाला बोलत नसे. सेवा करण्यात अग्रेसर असे. नाम सप्ताह, हरिपाठ, गावातल्या कोणत्याही धार्मिक कार्यात, सामाजिक कार्यात, शैक्षणिक कार्यात सहभागी होत असे. गावात सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असे. भक्ती घडवत असे. अनेक प्रकारे सामाजिक कार्य गावात घडवलेली आहे.
एक एक सर्व पान उचकतो आहे यम. प्रत्येक पानावर चांगलं चांगलंच लागत आहे. वाईट असं काही नाही. नियमाने हरिपाठ भक्ती करत असे, नामचिंतन सातत्याने करत असे. अनेकांनाही दररोज नियमाने लावून दिलं की आपल्या नियमाप्रमाणे आपण नामचिंतन करत जा. खूप सुंदर गावात वातावरण निर्माण केलेलं. एक एक सर्व प्रत्येक पानावरचं यम वाचतो आहे. मुलांनाही सांगितलं, मुलांनो आजपर्यंत आम्ही कार्य चालवलं, तुम्ही पुढे हे चालवायचं आहे. सर्व तरुणांना एकत्र केलं. तरुणांनाही सांगितलं, बाबांनो तुम्ही आता पुढे या. जुनी लोक, वयस्कर लोक, त्यांनी आतापर्यंत चालवलं, हे पुढे तुम्हाला पार पाडलं पाहिजे. 50 वर्षापर्यंत आणलं. आता अमृत महोत्सव तुम्ही करायचा आहे, शताब्दी महोत्सव तुम्ही करायचा आहे. याप्रमाणे मुलांना दिशा देत असे. मुलांनाही सांगितलं की तू याप्रमाणे सहभाग घेऊन चांगलं घडवत जा. आता आमचं आयुष्य ज्या करता मिळालं त्याप्रमाणे आम्ही केलेलं आहे. आता तुम्ही पुढील वाटचाल करा. नामचिंतन करत करत उत्तरेकडे तोंड करून पद्मासन घालून भगवंताच्या नामचिंतनात आपले प्राणज्योत भगवंताच्या ज्योतीत विलीन केली. झाकली हे घटीचा दिवा, नेने जे काय झाला केधवा, या रीती जो पांडवा देह ठेवी. हे सर्व रेकॉर्ड त्याचं पाहिलं. यम गहिवरला, हृदय सद्गदित झालं, कंठ दाटून आला. आपलं आसन सोडलं यमाने, खाली आला, त्याला साष्टांग प्रणाम केला आणि हात जोडून म्हणू लागला, आज माझा यमलोक धन्य झाला. बऱ्याच दिवसापासून मी वाट पाहत होतो, असा हरिभक्त इथे कधी येईल. यम धर्म वाट पाहे नित्यकाळ. धर्म वाट पाहे नित्यकाळ. वाट पाहे नित्यकाळ. यम धर्म वाट पाहे नित्यकाळ. मने धन्य वेळ भेटली ते. मने धन्य वेळ भेटली ते. मने धन्य वेळ भेटली ते. निळोबरांचा गोडा भंग आहे. काय त्यांचा महिमा वारू वारंवार. हरिभक्त थोर भूमंडळी, ज्यांची भेटीचे आर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वा झाले. यम धर्म वाट पाहे नित्य काळ. म्हणे धन्य वेळ भेटती ते. यम वाट पाहतो, नेहमी वाट पाहतो, असा हरिभक्त कधी येईल. म्हणे धन्य वेळ भेटती ते. ते भेटती ते वेळ धन्य. आज माझा यमलोक धन्य झाला. यम म्हणतोय, गैवरतो आहे. विष्णुदूतांना बोलावून घेतो आणि सांगतो, यांना घेऊन वैकुंठ धामाला जा. यमाकडे छाननी असते, पापी इकडं नरकाला आणि पुण्यवान इकडे वैकुंठ धामाला. ज्याची जशी जशी परिस्थिती असेल, जस जसं आयुष्यात शुभाशुभ केला असेल, यम त्याची छाननी घेतो आणि त्याप्रमाणे भोग देतो. पण जे हरिभक्त आहेत त्यांना मात्र साष्टांग प्रणाम करून धन्य मानतो आणि विष्णू धामाला, विष्णू लोकाला पाठवतो, वैकुंठ धामाला पाठवतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, हरिभक्ती परलोक. असं तुकोबाराने सांगितल्यानंतर काही तार्किक म्हणू लागले, म्हणजे तुमची भक्ती परलोकी कामाला येणार, यमाच्या तावडीतून सोडवणार. म्हणजे तुमच्या भक्तीचा उपयोग मेल्यानंतरच झाला ना. इहलोकी या जीवनात या भक्तीचा काही उपयोग आहे का? तुकोबाराय म्हणतात, जिचा मेल्यावर उपयोग होतो परलोकात, तिचा या लोकात उपयोग होणार नाही का?
याही लोकात तिचा महान उपयोग होतो. म्हणे काय होतो? नारद महर्षींनी आपल्या भक्तिसूत्रामध्ये या भक्तीचं महान फल या जीवनात काय प्राप्त होतं सांगितलेलं आहे. यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती यत् प्राप्य न किंचित वांछती न शोचती न द्वेष्टी न रमते नोत्साही भवती. असं भक्तीचं महान फल या जीवनात प्राप्त होतं. तो सिद्ध होतो, तृप्त होतो, अमृत स्वरूप होतो, नित्य समाधान त्याला प्राप्त होत असतं. सगळं या जीवनात त्याला प्राप्त होणार हे शांतीचं समाधानाचं स्वरूप आहे. नारद महर्षींनी आपल्या भक्तिसूत्रात सांगितलेलं आहे. म्हणजे नारदाने सांगितलं ते तुम्ही आम्हाला सांगता, तुमचा अनुभव आहे का? महाराज म्हणतात माझा अनुभव आहे. मी जे सतत नामघोष करतो ना त्यामुळे माझ्या चित्ताला सतत समाधान प्राप्त होते. हा माझा तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता. हा सदा नाम घोष करू हरि गाता तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता सदा नाम घोष करू हरि गाता तेने सदा चित्ता समाधान तेने सदा सतत नामघोष करतो ना त्यामुळे माझ्या चित्ताला सतत समाधान प्राप्त होते. हा माझा अनुभव आहे. तेने सदा चित्ता समाधान सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असतो असं तुकोबरांनी सांगितलं. म्हणून बाबांनो तुम्ही भक्ती करा, तुम्हालाही समाधान प्राप्त होईल, शांती प्राप्त होईल असं तुकोबरांनी सांगितल्यानंतर बरेच लोक परमार्थाकडे वळले, भक्ती मार्गाला लागले. काही दिवसानंतर तुकोबरांनी हा विचार केला ज्या मार्गाचा प्रचार प्रसार आपण केला त्याची फेर तपासणी करून पाहावी. कितीक लोक भक्तीला लागले, कितीकांना समाधान काय प्राप्त झाले. म्हणून तुकोबराय पुन्हा फिरत 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 एकतुनीला आले. टाळाचा आवाज कानावर आला, लाइटिंग दिसून आली, लोक भक्ती करताना दिसून आले. पण जवळून तुकोबराने ज्या वेळेला लोकांचा चेहरा पाहिला त्यावेळेला असा दिसून आला जणू काय कोणाला पोहोचूनच आलेत. कुठं? स्टँडवर नव, स्मशानात. असा सुतकी चेहरा, व्यथित चेहरा लोकांचा दिसून आला. तुकोबरा म्हणतात का रे बाबांनो तुम्ही भक्ती तर करताना दिसता, मग समाधान का दिसत नाही तुमच्या चेहऱ्यावर? आमचे वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य मामासाहेब दांडेकर नेहमी एक वाक्य सांगत असतं, भक्ती करणाऱ्या माणसाचा चेहरा म्हणजे उमललेल्या गुलाबाच्या कळीप्रमाणे प्रफुल्लित असावा की त्याच्याकडे पाहिल्यानंतर दुसऱ्यांना समाधान वाटावं. दर्शनाची प्रशस्ती पुण्य पुरुष, दर्शने प्रशस्ती ठाऊ, समाधान वाटा. समाधान दिसत नाही. लोक म्हणू लागले तुम्ही देहूचे तुकाराम महाराज का? आणि हो, बरं झालं आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. तुम्ही मागच्या वेळेला आमच्याकडे आले, आम्हाला सांगितलं भक्ती करा भक्ती करा, भक्तीचा असा उपयोग होईल तसा उपयोग होईल, समाधान मिळेल. माझा अनुभव सांगितलं, त्यामुळे आम्ही भक्ती मार्गाला लागलो. पण समाधान अजून काय आम्हाला मिळत नाही. तेव्हा आम्ही वाट पाहत होतो ते थाप मारणारे महाराज कधी आपल्या गावाला येतील. बरं झालं तुम्ही आलात. आम्ही भक्ती तर करतो तुमच्या म्हणण्याप्रमाणे, मग समाधान का मिळत नाही? तुकोबारा म्हणतात मिळायलाच पाहिजे. शास्त्रात सांगितलंय, आम्ही अनुभवलंय, म्हणून तुम्हालाही मिळायलाच पाहिजे. लोक म्हणाले आमचा अनुभव सांगतो ना मिळत नाही, मग तुमचा अनुभव हा सांगतो ना. तर याला माझं उत्तर असं आहे, तुमची भक्ती समाधान मिळवून देणारी अशी घडत नाही. एक शास्त्रीय अबाधित सिद्धांत सांगतो, साधन करूनही साध्य जर प्राप्त होत नसेल
तर साधनच चुकतंय हे मानायला पाहिजे. साधन जर चुकीचं झालं तर अपेक्षित साध्याची प्राप्ती कधीच होऊ शकत नाही. जर आपल्याला छत्रपती संभाजीनगरला जायचे तर बीडकडे जाणारी गाडी धरून उपयोग नाही. छत्रपती संभाजीनगरकडे जाणारीच गाडी धरली पाहिजे. चुकीच्या गाडीने अपेक्षित गावाला कधीच जाऊ शकणार नाही. ज्या अर्थी तुम्ही भक्ती करूनही समाधान तुम्हाला मिळत नाही याचा अर्थ असा, समाधान मिळवून देणारी भक्ती तुमच्याकडून घडत नाही. लोक म्हणाले म्हणजे आम्ही जी भक्ती करतो ती तुम्हाला चुकीची म्हणायची. महाराज म्हणतात यात काय संशय, तुमची भक्ती मी चुकीची म्हटलोच नसतो जर तुम्हाला समाधान मिळालं असतं तर. पण भक्ती करूनही समाधान मिळत नाही म्हणून मी म्हणतो तुम्ही जी भक्ती करताय ती चुकीची होते आहे. लोक म्हणाले ठीक आहे महाराज काय हरकत नाही, जाऊ द्या 50 वर्ष गेली, झाली चुकीची झाली मान्य आम्हाला. उरलेले 50 वर्ष, उरलेल्या 50 वर्षामध्ये आम्ही तुम्ही म्हणाल तशी वाटचाल करू. तेव्हा भक्ती करायची म्हणजे नेमकी कशी करायची हे सांगा आम्हाला. आता गेलेलं आयुष्य गेलं जाऊ द्या. मनुष्याने आपल्या जीवनात एक लक्षात घ्यावं, गेलेल्या आयुष्यामध्ये आपण बदल करू शकत नाही. बदल करू शकत नाही, ते गेलं होऊन गेलं. उरलेल्या आयुष्यात आपण बदल करू शकतो. आज निर्णय आपण घेऊ शकतो प्यायची बंद, भलतं खायचं बंद. आज निर्णय घेऊ शकतो. सुवर्ण महोत्सवी आपण हा सप्ताह आहे, या सप्ताहात मोठमोठ्या उत्साहाने तुम्ही सहभागी झाला. सर्व तरुण मंडळी आहात, सर्व करत आहात, समाधान वाटतंय. तर इथून पुढे हा निर्णय घ्या की काहीतरी या सप्ताहाची आठवण आपल्याला ठेवायची. इथं कोणी पिणार नसेलच म्हणा या गावात, पण जर कोणी असलच चुकून तर त्यांनी या सप्ताहाची आठवण म्हणून हा निर्णय घ्यावा की आजपासून मी दारू पिणार नाही, आजपासून मी मांसाहार करणार नाही, आजपासून मी वाईट काही करणार नाही, चांगलं केल्याशिवाय राहणार नाही. आज निर्णय घ्या. होऊ शकतं. गेलेल्या आयुष्यात आपण बदल करू शकत नाही, पण उरलेल्या आयुष्यात आपण बदल करू शकतो. निर्णय घेऊ शकतो की आजपासून चांगल्या मार्गाला लागायचं. करू शकतो. महाराज गेलेले आयुष्य जाऊ द्या, उरलेल्या आयुष्यात आम्ही तुम्ही म्हणाल तशी भक्ती करू. फक्त ती कशी करायची आम्हाला सांगा, ती दिशा द्या आम्हाला, म्हणजे ती योग्य होईल आणि आम्हाला समाधान देईल. महाराज म्हणतात ठीक आहे, ऐका मी सांगतो आपल्याला. मला सांगा आपल्याला कोणाची भक्ती करायची? म्हणजे देवाची आणि कोणाची? मग देवाची जर भक्ती करायची आहे तर ती देवाला आवडेल अशी करावी का आपल्याला आवडेल अशी करावी? आणि देवाला आवडेल अशी. महाराज म्हणतात तुमचं चुकतंय ते इथेच चुकतंय, मुळात चुकतंय. तुम्ही जी भक्ती करता ती तुम्हाला आवडेल अशी करता, देवाला आवडेल अशी भक्ती होत नाही. म्हणून भक्तीचं फल तुमच्या पदरात पडत नाही. स्वामीचा मनोभाव जाणून त्याप्रमाणे करणं ही खरी भक्ती आहे. तैसे स्वामीच्या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा, एरतेगा पांडवा वाणिज्य करणे. स्वामीचा मनोभाव जाणून त्याप्रमाणे करणं ही खरी सेवा, ही खरी भक्ती आहे. म्हणून तुम्ही जी भक्ती करता ती तुम्हाला आवडेल अशी करता, देवाला आवडेल अशी भक्ती होत नाही. म्हणून ते समाधान तुम्हाला मिळत नाही. लोक म्हणाले मान्य महाराज काय हरकत नाही, आमची भक्ती चुकते, आम्ही आम्हाला आवडेल अशी करतो, देवाला आवडेल अशी होत नाही. तर आता देवाला आवडणारी भक्ती कोणती ती तरी सांगा. की देवाला आवडणारी ही भक्ती आहे तर देवाला आवडणारी नेमकी भक्ती कोणती आहे? त्याच भक्तीचं स्वरूप तुकोबाराय आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या हेची थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती आवडती देवा, हे थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती
देवाला आवडणारी भक्ती कोणती ती तरी सांगा. तर देवाला आवडणाऱ्या भक्तीचं स्वरूप तुकोबाराय आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात. हेची थोर भक्ती आवडती देवा. देवा आवडती हेची थोर भक्ती. देवाला आवडणारी हीच सर्वात थोर भक्ती आहे. महाराज हीच म्हणजे कोणती? त्या भक्तीचं स्वरूप सांगा. त्या भक्तीचं स्वरूप उत्तरार्धात तुकोबाराय स्पष्ट करतात. संकल्पावी माया संसाराची. संसाराची माया संकल्पावी देवा आवडती हेची थोर भक्ती. संसारावर आपली जी माया आहे, संसारावर आपलं जे प्रेम आहे, त्या प्रेमाचा संकल्प देवाच्या ठिकाणी करावा. ते प्रेम देवाकडे लावावं की हीच देवाला आवडणारी सर्वात थोर भक्ती आहे. काय मार्मिक स्वरूप सांगितलंय तुकोबारायांनी भक्तीचं. संसार सोडायला सांगितला नाही, संसारावरची माया सोडायला सांगितली. संकल्पावी माया संसाराची. संसारावर जी माया आहे तिचा संकल्प देवाच्या ठिकाणी करा. ती माया देवाकडे लावा की हीच देवाला आवडणारी सर्वात थोर भक्ती. संसार सोडायला सांगितला नाही. कोणी म्हणेल तुकोबाराय सांगतीलच कसे काय संसार सोडा म्हणून? ते गृहस्थाश्रमी होते, ते कसे सांगतील संसार सोडा म्हणून? पण ब्रह्मचारी असणाऱ्या ज्ञानोबारांनी देखील तुमचा संसार असू दे असंच म्हटलंय की आसुनी संसारी जीवे आसुनी संसारी जीवे संतांनी तुम्ही संसार सोडा असं सांगितलं नाही. ब्रह्मचारी असणाऱ्या ज्ञानोबारांनी देखील हीच भाषा वापरली. असू द्या तुमचा संसार, असोनी संसारी जीवे उगी करी. उलट सोडणाऱ्यांना ज्ञानोबारांनी स्पष्ट म्हटलंय का सांडीसी गृहाश्रम उपजले कुडीचे धर्म. अरे घरदार ओखटे तेजू म्हणसी तरी शर्रायशी झाड. म्हणून कोणत्या संतांनी संसार करण्याला विरोध केलेला नाही.
आणि त्यांनी आपला संसार केलेला आहे. त्यांनी केलेला संसारही देवाला आवडलेला आहे. कशावरून? अहो देव त्यांचा संसार करू लागले याच्यावरून. पूर्वीच्या सर्व संतांनी आपल्या वाट्याला आलेला संसार केला. संसार करण्याला कोणत्या संतांचा विरोध नाही का? शरीर रक्षणाकरता संसार करण्याची गरज आहे. तुम्ही परमार्थ करा का संसार करा, शरीर कार्यक्षम पाहिजे. आणि शरीर कार्यक्षम राहण्यासाठी शरीरात गोळाभर अन्न गेलं पाहिजे. आणि ते गोळाभर अन्न पोटात जाण्यासाठी चोऱ्या करायला पाहिजे. चोऱ्या करायला पाहिजेत का? चोरी करायची नाही, वाम मार्गाने जायचं नाही. कष्ट करा, शेती करा, नोकरी करा, व्यापार करा, व्यवसाय करा आणि त्याच्यावर आपले गुजराण करा. आईत खाऊ बनू नका, पंक्ती पठाण होऊ नका. कष्ट करा, त्याच्यावर मिळवाने आपला उदरनिर्वाह करा. म्हणून शरीर निर्वाह करता संसार करणं गरजेचं आहे. म्हणून संसार करायचा आहे तो देहासाठी करायचा आहे. म्हणून प्रत्येक संतांनी शरीर माध्यम खरू धर्म साधन कथेची सामुग्री देहावसानावरी म्हटलेलं आहे. नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझे पांडुरंगा. म्हणून शरीर कार्यक्षम राहण्यासाठी गोळाभर अन्न गेलं पाहिजे आणि त्याकरता संसार करायला पाहिजे. म्हणून संसार करायचाच, पण तो देहासाठी. पण देह लावायचा तो देवाच्या सेवेसाठी. संसार देहासाठी जरूर आहे, पण देह संसारासाठीच नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. संसार देहासाठी जरूर आहे, पण देह संसारासाठी नाही. देह देवाच्या सेवेसाठी आहे. देवे दिला देह भजना गोमटा. निजात्म प्राप्ती लागोनी देवे केली मनुष्य योनी. म्हणून संसार देहासाठी करायचा आणि देह देवाच्या सेवेसाठी लावायचा आहे. शांती समाधान मिळवण्यासाठी लावायचा. देह संसारासाठी नाही. संसार देहासाठी जरूर आहे, पण देह संसारासाठीच नाही. भाषा जरा नीट कळायची नाही. एक उदाहरणाने सांगतो म्हणजे झटकन तुमच्या लक्षात येईल की संसार देहासाठी आहे, पण देह संसारासाठी नाही. मला एक सांगा, टोपी कशासाठी आहे? काय अवघड प्रश्न आहे का? टोपी कशासाठी? डोक्यासाठी. तुमचं काय मत? डोक्यासाठी. तुमचं 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 सर्वांचं एक मत आहे. टोपी कशासाठी आहे? डोक्यासाठी आहे. कोणाचाच या विधानाला विरोध नाही. एक सांगू, जे टोपी कधीच घालत नाहीत त्यांचा देखील या विधानाला विरोध नाही. जे टोपी कधीच घालत नाही त्यांचं हेच म्हणणं आहे की टोपी कशासाठी आहे? डोक्यासाठी. कोणाचाच विरोध नाही. पण माझा पुढचा प्रश्न असा आहे आता, डोकं कशासाठी आहे? टोपी कशासाठी आहे? डोक्यासाठी. टोपी डोक्यासाठी. आता डोकं कशासाठी आहे? म्हणजे टोपी ठेवण्यासाठी. टोपी ठेवण्यासाठी आहे का डोकं? टोपी अशी असते म्हणून डोकं असं असावं म्हणून असं निर्माण केले का? नाही. टोपी डोक्यासाठी जरूर आहे, पण डोकं टोपीसाठीच नाही. डोक्याने काही वेगळं डोकून पाहायचंय त्याच्यासाठी डोकं आहे. केवळ टोपी अडकवण्यासाठी याची रचना नाही. तसं संसार देहासाठी जरूर आहे, पण देह संसारासाठीच नाही. देह देवाच्या सेवेसाठी आहे, भक्तीसाठी आहे, सुख समाधान शांती मिळवण्यासाठी आहे. म्हणून पूर्वीच्या सर्व संतांनी आपल्या वाट्याला आलेला संसार केला आणि त्यांनी केलेला संसार देवालाही आवडला. तुम्ही म्हणा कशावरून? अहो देव त्यांचा संसार करू लागले याच्यावरून. चर्म रंगू लागे रोहिदासा कबीराच्या मागे सीले सजन कसाया कुलागे माळ्या सावत्यास कुरकुलागे नरहरी सोनारा कुलागे चोख्या मेळा संगे. प्रत्येक संतांनी आपल्या वाट्याला आलेला संसार केला. त्यांनी केलेला संसार देवालाही आवडला. देव त्यांचा संसार करू लागले. म्हणून मी एक नेहमी सांगत असतो, मनुष्याने आपला संसारही असा करावा की तो देवाला आवडावा. माफ करा, कोणी माझ्या बोलण्याचा गैरसमज करू नका, राग मानू नका. त्यांनी केलेला संसारही देवाला आवडला. आपण करत असलेलो परमार्थही देवाला आवडत असेल की नाही कोणास ठाऊक. आपण जो परमार्थ म्हणून करतो आहे हा परमार्थ देवाला आवडत असेल का, हा प्रत्येक परमार्थिकाने अंतर्मुख होऊन याचा विचार करावा. आपण जो परमार्थ करतो आहे
जे कीर्तन करतो आहे, जे कथा सांगतो आहे, जे काय करतो आहे, जी जी वारी करतोय, जे जे साधन आपण परमार्थ म्हणून करतो, तो देवाला आवडत असेल का, अंतर्मुख होऊन त्याचा विचार करणं आवश्यक आहे. त्या संतांनी केलेला संसारही देवाला आवडला. आपला परमार्थ आवडत असेल की नाही कोणास ठाऊक. संसार खुशाल करा, तो देह निर्वाहासाठी त्याची गरज आहे, पण तिथे प्रेम ठेवू नका. कर्तव्य म्हणून तो संसार करा आणि प्रेम मात्र देवाकडे लावा, की हीच देवाला आवडणारी सर्वात थोर भक्ती आहे. आपली चूक अशी होते, तुकोबारा म्हणतात संसारात वावरा, संसार करा, सुखे करावा संसार सुखाने करा, फक्त प्रेम कुठं लावा, देवाकडे लावा. आपलं उलट होते, उलट म्हणजे कसं, वावरतो परमार्थात आणि प्रेम जडलेलं आहे संसारात. तुकोबारा म्हणतात असं नको, संसारात वावरा, संसार खुशाल करा, प्रेम देवाकडे लावा. आपलं उलट होते, उलट. परमार्थात आपण वावरतो, परमार्थात मिरवतो, परमार्थात इकडे तिकडे सर्व काय करतो, पण प्रेम जडलेलं आहे संसारात. म्हणून आयुष्यभर भक्ती करूनही, परमार्थ करूनही पदरात काही पडत नाही, काही पडत नाही. संसारात खुशाल वावरा, प्रेम देवाकडे लावा. पण आपलं आंतरी संसार भक्ती बाह्यात्कार, म्हणून अंतर तुझ्या पाय. म्हणून अंतर आहे, समाधान शांती मिळत नाही. चुकीची पद्धत होते, चुकीची. चला सर्वांनी कीर्तनाला चालायचं. घरचे लोक म्हणले तुम्ही चला पुढं, आम्ही येतो मागून. हा म्हणला काल तुम्ही असंच म्हटले, तुम्ही फसवलं, मी गेलो, तुम्ही कोणी आले नाही. आज माझा तुमच्यावर विश्वास नाही, तुम्हाला सर्वांना बाहेर काढणार आणि मग मी निघणार. हा मागे थांबला, सर्वांना घरातल्या बाहेर काढलं, घराच्या बाहेर काढलं, मागचं दार लावलं, मधलं दार लावलं, पुढचं दार लावलं, कुलूपही लावलं. चला चला आणलं सर्वांना. आला आणि कीर्तनात येऊन बसला. बसल्यानंतर थोड्या वेळाने असं लक्षात आलं, अरे राम राम, आपण घाई गडबडीत आलो, कुलूप लावून आलो खरं, पण झटका दिला नाही. कशाला? कुलपाला. कुलूप लावल्यानंतर झटका देऊन पाहायचं असतं लागलं की नाही, पण गडबडीत आपण तसंच आलो, कुलूप लावलं खरं पण झटका दिला नाही. कुलूप लावलं खरं पण झटका दिला नाही. बसलाय कीर्तनात आणि देतोय कुलपाला झटके. मला सांगा, याचं मढ इथे नुसतं कीर्तनात बसून काय उपयोग? जवळी नाही गीत वावरता कुठे याला महत्व नाही, प्रेम जडलेलं आहे कुठे याला महत्व आहे. म्हणून आयुष्यभर परमार्थ करून काही शांती समाधान मिळत नाही. पेशंट डॉक्टरकडे गेला, डॉक्टरनी सर्व चेक केलं, त्यानंतर त्याच्या लक्षात जे आलं त्याप्रमाणे त्याने 2 प्रकारचे औषध पेशंटला दिले. सांगितलं, हे बघ ही बाटली आहे ना, या बाटलीत औषध 3 टाइम 2-2 चमचे 3 वेळा घ्यायचं. अशी एक बाटली दिली
आणि दुसरी एक बाटली दिली. ही बघ, ही बाटली जी आहे ना, या बाटलीतलं तेल जे आहे ते वरून मालिश करायचं, मर्दन करायचं, अंगाला लावायचं. म्हणजे एक वरून लावण्याकरता औषध दिलं आणि एक आत पोटात घेण्याकरता दिलं. या दोन्ही बाटल्या घेऊन हा घरी आला आणि याने काय केलं माहिती आहे का? वरून चोळायचं जे होतं ते आत घेतलं आणि आत जे घ्यायचं होतं ते बाहेरून चोळलं. झालं काय? आत आहे आग आणि बाहेर आहे आग. काय झालं? औषध मिळालं होतं की नाही त्याला? मिळालं होतं, पण पद्धत चुकली. पद्धत चुकली आणि चुकीची पद्धत झाल्यामुळे त्या औषधाचा उपयोग काही झाला, उलट त्रास झाला. तसं पद्धत चुकीची होती. संसारात खुशाल वावरा, प्रेम देवाकडे लावा, ही देवाला आवडणारी थोर भक्ती आहे. पण आपण वरवर परमार्थ करतो, प्रेम जडलेले संसारात, म्हणून आयुष्यभर परमार्थ करून हाताला काही लागत नाही. स्वामी रामकृष्ण परमहंस एक सुंदर दृष्टांत सांगायचे. सुंदर. 3-4 गंजाडी माणसं प्रवासाला निघाली. ते म्हणू लागली, हे पारेगडानं आपण चाललोत खरं, पण ज्याच्या आधारावर आपला प्रवास होणार ते सामुग्री सांगा, ते चालवावी. म्हणजे त्या पुड्याबरोबर घ्या. त्या पुड्या गांजाच्या त्यांनी बरोबर घेतल्या, प्रवासाला निघाले. जसजशी आठवण व्हायची तसतसे बसायचे. तो मळावा लागतो असं म्हणतात. नाही तर तुम्ही म्हणाल तुम्हाला यातली काय माहिती आहे काय? ते मळायचे, चिलीम मध्ये भरायचे, बस बंबाले टेकडी वाले कैलाश के राजा, चिलीम भराय ताजा, दम लगाने तू आजा. हे गंजाडी शंकराला गांजा ओढायला बोलवतात. आता काय सांगायचं? गांजा ओढायचे, पुढे चालायचे, गांजा ओढायचे, पुढे चालायचे. त्यांना ज्या गावाला जायचं होतं ते गाव नदीच्या पलीकडे होतं. हे अलीकडच्या काठावर आले. ते म्हणाले, काय रे आता थोडं राहिलं, एकदा दम मारा. बसले त्या वाळवंटात, दम मारला, निघाले. धोतरवर सावरलं आणि त्या पाण्यात शिरले. ते ग्रस्त होतं. तो म्हणलं, का हो चाललात कुठं? हे म्हटले, तुझे का डोळे फुटलेत का, दिसत नाही का? अहो धोतरवर सावरून चाललात म्हणून म्हणतो. मग काय भिजू देऊ? काही लोकांना सरळ बोलायचं माहीतच नसतं. काही लोकांचं बोलणं म्हणजे छत्रीचा दांडा, वाकडाच. सरळपणा नाहीच कधी त्यांच्या बोलण्यामध्ये. तुझ्या का डोळे फुटलेत का? अरे डोळे फुटले असते तर कोण तुला विचार? धोतरवर सावून चालून भिजू देऊ काय? अरे बाबांनो, माझं बोलणं नीट लक्षात घ्या. तुम्हाला पलीकडं जायचं ना? हो. मग बाबांनो, पलीकडं जर जायचं तर धोतरवर सावरून उपयोग होणार नाही. का? या नदीत पुढे 2 पुरुषापेक्षा खोल पाणी आहे. पोहता येते का तुम्हाला? ते म्हणाले, पोहता म्हणजे काय? एकमेकांना, का रे तुला येतं का? म्हणतो मला नाही. तुला रे मला नाही. एक जण म्हणला, मला येते पोहता पण गादीवर. दुकानात मी असं असं करून पाहत असतो. आता हा गादीवरचा पोहणारा पाण्यात दम धरणार आहे का? तो कृष्ण म्हणला, तुमचं काम नाही. तुम्ही मागे फिरा, नाही तर बंगालच्या उपसागराला जाऊन मिळाल. अहो म्हणे, मग आम्ही पलीकडे कसं काय जायचं? तुम्हाला पोहता येत नाही ना. तुम्हाला पलीकडे जाण्यासाठी एक मार्ग आहे. असं एक फरलांगभर वर जा, तिथे एक नाव आहे. नावाडी जर असेल तर तो तुम्हाला पलीकडे घेऊन जाईल. जर असेल तर कसं काय म्हणता? हो, मुक्कामी एसटी येईपर्यंत तो इकडच्या गावचे लोक जे इकडे बाजाराला आलेले असतात ते शेवटच्या गाडीने येतात. मग त्या शेवटच्या गाडीने आलेल्या लोकांना तो नावाडी पलीकडे नेऊन सोडत असतो, आपले नाव अलीकडे आणत असतो आणि मग घरी जात असतो. तो जर असेल, ती गाडी गेली नसेल तर तुम्हाला नेऊन सोडेल. हे म्हटले, चला रे चला. निघाले त्या पाण्याच्या कडेकडेने. पण त्या दिवशी नेमकं असं घडलं होतं, एसटी राईट टाइम आली होती. त्या नावाडीने त्या लोकांना पलीकडे नेऊन सोडलं होतं. नाव अलीकडच्या काठावर आणली. नावेचा दोर काढला. काठावर एक लिंबाचं झाड होतं. त्या झाडाला तो दोर बळकत बांधून टाकला. वल्हे आवले होते ते एका बाजूला लपून ठेवले आणि तो घरी गेला होता. हे म्हणाले, अरे आपण चाललो खरं,
पण तो जर गेला असेल तर हाक मारा, थांबल तरी, ओ नावाडी दादा, ओ नावाडी दादा हाक मारू लागले, पण तो तिथे नव्हताच, तो कुठून देणार. दुसरा म्हणला का रे त्याने फसवलं तर नाही आपल्याला. हा तिसरा म्हणू लागला अरे त्याने काय सांगितलं मुक्कामी स्टेपर्यंत तो असतो, जर लोक ते पोचून तो गेला असेल तर कसं असेल. चौथा म्हणला अरे भांडता कशाला गेला तर गेला, नाव तर इथंच असेल ना, का नावही घरी नेणार आहे, म्हणे इथंच असेल. मग काय तो तरी काय करतो, वल्ले मारतो, आपण मारू म्हणे, त्यात काय अवघड आहे. चला चला पाहत पाहत आले, अंधार पडला होता, नाव लागली हाताला. अरे नाव तर आहे गड्या म्हणे, पण ते वल्ले इथेच कुठे असते, तो कुठं घरी घेऊन जाणार आहे. इकडे तिकडे चाच पडून पाहिलं, वल्ले हाताला लागले. म्हणे बसू आपण, आपली काय प्रॅक्टिस नाही, पहिला प्रयोग आहे. आम्ही दोघे आता मारतो, नंतर तुम्ही दोघे मारा. ते दोघे नावेत बसले, चौघे बसले, दोघांनी वल्ले मारायला सुरुवात केली. 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, पण पलीकडचा काठ नाही. ते म्हणाले आम्ही थकलो रे गड्या, आता तुम्ही मारा. ते दुसरे दोघे बसले, ते भले भक्कम होते, त्यांनी चांगले वल्ले मारले. 11, 12 वाजले तरी पलीकडचा काठ नाही. ते म्हणाले काय रे भानगड, केव्हापासून तुम्ही मारताय मी मारतोय, अजून पलीकडचा काठ लागत नाही. हे म्हणाले अरे हा विचार करणं मूर्खपणाचा आहे, मारत राहा, कधीतरी कधी पोचू. पाऊस काय वेडावलाय, कधीही पडतोय, वर पाऊस झाला असेल, महापूर आला असेल, मारत राहा. पुन्हा मारतायत. हे झाले का ते दोघे का हे दोघे, अख्खी रात्र गेली त्यांची वल्ले मारणे, पण पलीकडचा काठ काही नाही. तांबडं फुटलं, दिसायला लागल्यावर म्हणले का रे अजून बरंच पाणी तोडायचं राहिले. पण म्हणलं रात्रभरात आपण किती पाणी तोडून आलो, म्हणून या काठाकडे वळून पाहिलं तर संध्याकाळी जिथे बसले होते तिथेच, थोडे हल्ले नाही, रात्रभर वल्ले मारून जागच्या जागीच. का राहिले असावेत? वा शाब्बास. नावेमध्ये बसले, वल्ले मारायला सुरुवात केली, पण त्या नावाड्याने नावेचा दोर जो काठावरच्या लिंबाच्या झाडाला बांधलेला होता तो सोडलाच नाही, आणि तो दोर न सोडता हे वल्ले मारत राहिले. कधी पोहोचतील व पलीकडच्या गाठाला? 4 दिवस तरी लागते नाही. अहो चौघांचं आयुष्य जरी गेलं तरी ते पलीकडे जाऊ शकणार नाही. मग पलीकडे जाण्याकरता काही मार्ग नाही का? मार्ग आहे, एक केलं पाहिजे त्यांनी, दोर सोडा आणि मग वल्ले मारा. बघा 10 मिनिटात पलीकडे जाता की नाही. त्यांना नका हसू, आपले तसंच झाले, आपले तसंच झाले. म्हणजे आपण देखील समाधानाचा पलीकडचा काठ मिळण्याकरता या भक्तिरूपी नौकेचा आपण आश्रय केला. ही भक्तिरूपी नौका समाधानाच्या पलीकडच्या काठाला नेऊन पोहोचवणारी आहे, समाधान शांती देणारी आहे, पलीकडच्या काठाला पोहोचवणारी या भक्तिरूपी नौकेचा आपण आश्रय केला. आणि आपणही वल्ले मारायला सुरुवात केली. पहिलं वल्ल मारलं, प्यायची बंद केली. दुसरं वल्ल मारलं, माळ घातली. तिसरं वल्ल मारलं, वारी सुरू केली. चौथं वल्ल मारलं, नाम सप्ताहात जाऊ लागला. 5वं वल्ल मारलं, नाम सप्ताहात भाग घेऊ लागला. आपलंही भक्तीचं वल्ल मारणं चालू आहे, पण समाधानाचा पलीकडचा काठ काय मिळत नाही. का तर या भक्तिरूपी नौकेचा प्रेमरूपी दोर संसारूपी लिंबाच्या झाडाला बांधलेला तसाच आहे. म्हणून जोपर्यंत संसारूपी लिंबाच्या झाडाचा प्रेमरूपी दोर आपण सोडत नाही आणि भक्तिरूपी नौकेत बसून वल्ले मारत नाही, तोपर्यंत समाधानाचा पलीकडचा काठ मिळणं कदापि शक्य नाही. म्हणून तुकोबरा म्हणतात तुमचं चुकतंय ते इथंच चुकतंय. भक्ती करायची तर अशी करा, संकल्पावी माया देवा. संकल्पावी माया संसाराची, संसाराची माया, संसाराचे प्रेम आहे, ते प्रेम तुम्ही देवाकडे लावा की हीच देवाला आवडणारी सर्वात थोर भक्ती आहे. या भक्तीला 2 विशेषणं दिली, आवडती आणि थोर.
ही आवडणारी आहे आणि सर्वात थोर आहे. ही आवडणारी कशी तर भगवंताला फक्त प्रेम आवडतं. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला गिरिधर लालतो भाव का भुका देवा कारणे भाव तस्मात. देवाला पाहिजे ते प्रेम, देवाला आवडतं ते प्रेम, म्हणून प्रेम देवाकडे लावा ही आवडणारी भक्ती. आणि हिला सर्वात थोर म्हटलंय. सर्वात थोर कशी तर ही भक्ती घडली का सर्व भक्ती घडून येतात, म्हणून सर्वात थोर. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम हे 9 प्रकारची भक्ती आहे. पण ह्या 9ही प्रकारच्या भक्ती घडतील केव्हा? तुकोबराने सांगितलेली भक्ती घडली तर, प्रेम जर देवाकडे असेल तरच ह्या 9 भक्ती घडतात. प्रेम जर नसेल तर कोणतीच भक्ती घडू शकत नाही. श्रवण भक्ती कोणाला घडते? ज्याचं देवावर प्रेम आहे त्याला. या गावची लोकसंख्या किती आहे का गावचं कोणी? 6,000. कीर्तनाला किती हजार? बाकीचे लोक काय बाहेर गावाला गेलेत का त्यांना नो एंट्री आहे? बरं कीर्तन इथे असलेले सर्व गावातलेच आहेत का? कितीतरी बाहेर गावचे लोक आलेले आहेत. माझा मुद्दा हा आहे, श्रवण भक्ती कोणाला घडली? आज आपला सुवर्ण महोत्सव आहे आपल्या गावचा नामसप्ताहाचा. इथे श्रवण भक्ती कोणाला घडली? ज्याचं देवावर प्रेम आहे त्याला. देवावर प्रेम आहे ते बाहेरूनही इथे आलेले आहेत लांबून, आणि ज्यांचं देवावर प्रेम नाही ते शेजारी झोपलेले असतील. म्हणजे श्रवण भक्ती कोणाला घडते? ज्याचं देवावर प्रेम आहे त्याला. माझ्या बोलण्याचा कोणाला राग येत असेल की आमचं नाव कीर्तनात घेतलं, राग आला तर येऊ द्या, उद्यापासून यायला सुरुवात करा, कीर्तनाला येत चला. श्रवण भक्ती कोणाला घडते? ज्याचं देवावर प्रेम आहे त्याला. कीर्तन कोण करू शकतो? ज्याचं देवावर प्रेम आहे तो. स्मरण कोण करू शकतो? ज्याचं देवावर प्रेम आहे तो. पूजा कोण करू शकतो? ज्याचं देवावर प्रेम आहे तो. वंदन कोण करू शकतो? ज्याचं देवावर प्रेम आहे तो. पादसेवन कोण करू शकतो? ज्याचं देवावर प्रेम आहे तो. म्हणजे ही भक्ती घडली तुकोबाराने सांगितलेली का त्याच्याकडून सर्व भक्ती घडल्या जातात, म्हणून हिला सर्वात थोर म्हटले. हेच थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची तुकोबर आहे. मग तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही प्रेम काढलं देवाकडे लावलं तर संसार तरी धड होईल का हो? आणि संसार जर धड झाला नाही तर शरीर निर्वाह होणार कसा? तुकोबरा म्हणतात त्याची काळजी करण्याचं तुम्हाला कारण काय? तुम्ही प्रेम देवाला अर्पण केलं ना, तुमची काळजी देवाला. मग म्हणे आम्ही कसं राहायचं? तो जसं ठेवील
वाहुआ संसार देवा पाय. मग संसार देवा पाय वाहिल्यावर आपण राहायचं कसं? ठेविले अनंते तैसेच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आपली सेवा संपली, वेळ थोडा अधिक झाला याबद्दल क्षमा असावी. तर आपण भगवंताची ही आवडती भक्ती कशी आहे हे लक्षात घेतलं. आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य करायचं आणि प्रेम मात्र देवाकडं लावायचं. हीच देवाला आवडणारी सर्वात थोर भक्ती आहे. असे अभंग नजरेसमोर ठेवावेत. अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवावं. हेच अभंग आपल्याला तारतील, नक्की तारतील, नक्की. तुकोबारायांच्या अभंगांनी दगडांना तारले, आपल्याला का नाही तारणार हो? दगडाला तारलं की नाही? जळी दगडा सहित वह्या तारियल्या जैशाला. रामेश्वर भट्टाने दगड बांधून अभंग बुडवले इंद्रायणच्या डोहात. पण तुकोबारायांनी त्याच डोहाच्या कडेला 13 दिवस अनुष्ठान केलं तर ते अभंग दगडांनाही घेऊन वर आले आणि तिथून पुढे आपल्याला मिळाले. आपण जे तुकोबारायांचे अभंग आता वाचतो हे आपल्या हाताला कधी आले? तिथे तरल्यानंतर आले. तिथे जर बुडाले असते तर मला असं वाटतं मग आपणही बुडालोच असतो. ते तरले म्हणून आपण तरलो असं म्हणायला हरकत नाही. म्हणून ते अभंग जिथे तरले त्याच तारक जागेवर त्या अभंगांचं चिरस्मारक व्हावं. दगडाला घेऊन तरले म्हणून दगडावरच कोरून व्हावं म्हणून गाथा मंदिराची योजना देहूला राबवण्यात आली. त्याच डोहाच्या कडेला त्याच प्रासंगिक प्रासादिक जागेवर या अभंगांचं शिलालेख स्वरूपात जागतिक कीर्तीचं मंदिर उभं राहिलेलं आहे. काशीला मानस मंदिर आहे, अयोध्येला वाल्मिकी रामायण मंदिर आहे आणि आपल्या महाराष्ट्रात गाथा मंदिर आहे. पूर्ण गाथा हा उच्च प्रतीच्या मार्बलवर कोरून लावला गेलेला आहे आणि अभंगाच्या भावानुसार काय दृश्य चित्र तिथे तशी दाखवलेली आहेत. तुकोबारांची भव्य पंचधातूची मूर्ती त्या मंदिराला साजेशी तशी बसवण्यात आलेली आहे आणि तिथे 2008ला हा मूर्ती स्थापना सोहळा अभंग करून लावणं हे घडलं आणि तेव्हापासून गाथा पारायण अनुष्ठान तिथे सुरू केलेलं आहे. 4-5 हजार लोक असतात. माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे, कोणी सर्वांनी ते पाहिलेलंच असेल गाथा मंदिर, आणि कोणी नसेल पाहिलं तर ते भाग्यवान समजावे की अजून तुम्ही ते पाहायला आले नाही, पाहिलं नाही. जाऊ द्या, आता या 19 मार्च ते 28 मार्च असा तिथे तुकोबारांचा वैकुंठगमन सोहळा 374वा हा वैकुंठगमन सोहळा आहे. तर या 19 मार्च ते 28 मार्चपर्यंत पूर्ण गाथ्याचं पारायण तालास्वरात भजनात केलं जातं. तर चांगले चांगले कार्यक्रम आहेत. 18 तारखेला मुक्कामी यायचं आणि 19 तारखेपासून सकाळी 6:30 पासून गाथा पारायण अनुष्ठान सुरू होईल. चांगले प्रवचन आहेत, कीर्तनं आहेत, राहण्याची सोय आहे, जेवणाची सोय आहे. मग आता अडचण काय? यायचं आणि यात आपण सहभागी व्हायचा, हा आनंद लुटायचा आहे. गाथा मंदिरावर अनेक योजना राबवल्या जात आहेत. अन्नदान दररोज असतं. दररोज दुपारी 500-700 लोकांचं जेवण असतं. दर्शनाला आलेल्या भाविकांना जेवण दिलं जातं. रविवारी तर 1000च्या वर असतात. आरोग्यदानही आहे, ज्ञानदानही आहे. अनेक समाजोपयोगी तिथे योजना राबवल्या जात आहेत. आता सध्या गुरुकुलमध्ये 125 विद्यार्थी आहेत. त्यांची राहण्याची सोय, जेवणाची सोय, शिक्षणाची सोय सर्व विनामूल्य केली जाते. एक नाही पैसा घेतला जात नाही. राहणं मोफत, जेवण मोफत, शिक्षण मोफत. तर या प्रकारे आपण या, ते सर्व आपल्याला पाहता येईल, हा आनंद आपल्याला लुटता येईल. आणि एक सांगू का, जोपर्यंत बिजेच्या वारीला येत नाही तोपर्यंत तो हाफ वारकरी, बिजेच्या वारीला आल्यावरच तो पुरा वारकरी होईल. कशावरून म्हणतो मी? तुकोबारायांना कळस म्हटले की नाही? तुका झाला असे कळस. आणि मंदिराला पूर्णता कशाने? कळसाने. कळस बसल्याशिवाय मंदिराला पूर्णता नाही. तसं तुकोबारायांकडे देहूला आल्याशिवाय वारीला पूर्णता नाही. देवळाच्या कामा कळसू म्हणून वारीला या. आतापर्यंत तिथे अनेक कामं झालेली आहेत. जवळजवळ 35 कोटीची कामं झालेली आहे. पूर्ण गाथा, भक्त निवास, सत्संग भवन, अन्नपूर्णा सदन सर्व कार्य घडतं आहे. राहिलेली काही कामं आहेत, ते राहिलेली काय अडचण नाही. राहिलेले लोक बरेच आहेत. राहिलेल्या लोकांनी राहिलेल्या कामाकरता जोर मारायचा आहे. एकाच वाक्यात सांगतो, ज्यांना तुकोबारायांपासून आपल्याला काय मिळाले असं वाटत असेल
तुकोबरांच्या अभंगाचे काय आपल्या उपकार असे ज्यांना जाणीव धक्का देत असेल त्यांनी कृतज्ञता म्हणून या कार्यात यथाशक्ती सहभागी व्हायचे. त्याचा अनंत पटीने आपल्याला दुवा मिळाल्याशिवाय राहणार नाही. हा ट्रस्ट आहे, रजिस्ट्रेशन आहे, याचं नियमित ऑडिट होते. या ट्रस्टाला 80G कलमान्वये आयकर सवलतचं सर्टिफिकेट आहे. ज्यांना इन्कम टॅक्स भरावा लागत असेल त्यांच्या इन्कम टॅक्समध्ये सूट मिळेल अशी या ट्रस्टाला मिळालेली सवलत आहे. म्हणून आपण आपल्या कोहतेप्रमाणे त्यात सहभागी व्हायचं आहे. दिलेलं वाया जात नाही, ते अनंत पटीने वाढ देत असतं. तेव्हा आपण आपल्या संपत्तीचा सद्विनियोग करायचा आहे. खूप सुंदर मला समाधान वाटू लागलं. आपण तरुण पिढी मंडळी सर्व या नामसप्ताह सुवर्ण महोत्सवी सप्ताहामध्ये चांगला भाग घेऊन कार्य घडवत आहात. तेव्हा असंच मी मगाशी बोलल्याप्रमाणे सर्वांनी आज एक निर्णय घ्या की या सुवर्ण महोत्सवाची आठवण ठेवायची. आपल्या जीवनात जे काही वाईट घडत असेल ते सोडण्याचा आज निर्णय घ्या की आजपासून आम्ही असे वाईट करणार नाही, बिडी ओढणार नाही, की तंबाखू खाणार नाही, गुटखा खाणार नाही, व्यसन